मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांमुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांचा संयम आता संपत चाललाय। अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या महामार्गाच्या कामाला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही। इंदापूर बायपासचं काम सध्या अक्षरशः संथगतीने सुरू असल्याचं चित्र दिसतंय। सणासुदीच्या काळात या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढत असताना अपूर्ण कामामुळे वाहन चालकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागतंय। यामुळे प्रवाशांचा संताप दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी दीपक दबके यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। पाहणी दरम्यान कळमजे गावाजवळील बायपासचं कामही अत्यंत मंदगतीने सुरू असल्याचं दिसून आलं। मुंबई गोवा महामार्गावरील महत्त्वाचा टप्पा इंदापूर बायपासचं काम रखडण्याची शक्यता आहे। आपण ही सध्याची दृश्य पाहू शकताय। 18 वर्ष मुंबई गोवा महामार्गाला झाले तरी अजून काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही। माणगाव लोणेरे इंदापूर या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते। या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून बायपास काढण्यात आला, परंतु ह्या बायपासचं काम अजून पूर्ण झालेलं नाही। सध्याची जर ही परिस्थिती पाहिली, इंदापूर ते माणगाव या बायपासचे काम जोरदार सुरू आहे, पण हे काम रखडण्याची शक्यता आहे। कारण हा बायपासच्या बाजूला कोकण रेल्वेची पटरी आहे आणि या पटरीवरून हा ब्रिज जाणार आहे। हा ब्रिज जात असताना येथे रेल्वे लाईन किंवा रेल्वे पोल असल्याने हा अडथळा होऊ शकतो, त्यामुळे कामाची गतीही कमी झाल्याचं दिसते। हे पाहता प्रशासनाने जर तोडगा काढला नाही तर मुंबई गोवा महामार्गावरील महत्त्वाचा जो टप्पा आहे तो रखडण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोकणामध्ये येणारे जे प्रवासी असतील, पर्यटक असतील, यांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे। अनेक ठिकाणी यंत्रसामग्री आणि कामगारांची कमतरता असल्याचं स्थानिकांनी सांगितलं। त्यामुळे कामाचा वेग वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमी होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली। तसेच विंचवली गावाजवळील कामाची देखील गती मंदावलेली असल्याचं निदर्शनास आलं। विशेषतः सणासुदीच्या काळात या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण येतो, मात्र तरीही कामाचा वेग वाढवण्यासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत। अखेर या महामार्गाचं काम पूर्ण होणार तरी कधी? वर्षानुवर्ष सुरू असलेलं काम आणि दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आश्वासनांमुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास ढासळू लागलाय। आता प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार यावर काय भूमिका घेतात आणि कामाला खरोखर गती मिळते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।